नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जून 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेसच्या संशोधकांनी अलीकडेच कोणत्या ठिकाणी नॉन मिथेन हायड्रोकार्बन्स मोजले आहेत? या ठिकाणी पहा, आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्सेस म्हणजे ARIES या संघटनेच्या या संस्थेच्या संशोधकांनी अलीकडेच उत्तराखंडमधील मुनस्यारी या ठिकाणी नॉन मिथेन हायड्रोकार्बन्स मोजलेले आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, मुनस्यारी। कुठे आहे हे? उत्तराखंडमध्ये आहे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, वातावरणातील नॉन मिथेन हायड्रोकार्बन्सच्या उदाहरणांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आहे कार्बन आणि हायड्रोजन, त्याला म्हणायचं हायड्रोकार्बन। आणि मित्रांनो, याचे कोणते कोणते प्रकार आहेत? तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, सेप्टेन असे प्रकार असतात। त्यापैकी मित्रांनो काय विचारलं आपल्याला? नॉन मिथेन म्हणजे मिथेन नसणारे। मग मिथेन सोडला तर काय राहतात? इथेन, ब्युटेन, प्रोपेन, पेंटेन हे राहतात। मग या ठिकाणी काय दिले आपल्याला? ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे हायड्रोकार्बन आहेत का? नाही। कार्बन डायऑक्साइड हायड्रोकार्बन आहे का? नाही। मग राहिलं काय? मिथेन आणि इथेन, प्रोपेन। आणि नॉन मिथेन म्हटले म्हणून मिथेन देखील सोडला, राहिलं काय? इथेन आणि प्रोपेन हे वातावरणातील नॉन मिथेन हायड्रोकार्बन्स आहेत, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न, ओझोन आणि दुय्यम एरोसोल तयार होण्यामागे कोणत्या वायूंची प्रमुख भूमिका असते? ओझोन आणि दुय्यम एरोसोल म्हणजे हवेतील द्रवाचे थेंब, हवेतील लहान लहान द्रवाचे थेंब, ज्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला जाणवतं की इंद्रधनुष्य वगैरे सारखे आपल्याला संकल्पना जाणवतात। हे तयार होण्यामागे प्रमुख कारण काय आहेत? तर नॉन मिथेन हायड्रोकार्बन्स आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। याच्यामध्ये काय काय आलं मग? तर मिथेन सोडून इतर सर्व हायड्रोकार्बन्स। पुढे चौथा प्रश्न, बांधकाम उद्योगात विशेषतः रस्ते आणि महामार्ग बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? आता या ठिकाणी पहा, बिटुमेन ज्याला आपण टार म्हणतो किंवा ज्याला आपण डांबर असं म्हणतो, याचा वापर विशेषतः रस्ते आणि महामार्ग बनवण्यासाठी केला जातो, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, सिकल सेल ॲनिमिया हा आजार शरीरातील कोणत्या घटकावर प्रामुख्याने परिणाम करतो? ॲनिमिया म्हणजे काय? शरीरामध्ये रक्ताची कमतरता होणं म्हणजेच काय? तर त्या रक्तातील लाल रक्तपेशी आहेत त्याच्यामधील हिमोग्लोबिन मध्ये कमतरता येणं, याला काय म्हणायचं? ॲनिमिया म्हणायचं। म्हणजे काय होणार आहे? सिकल सेल ॲनिमियामध्ये मुख्य परिणाम आहे तो तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबिनवर होणार आहे। हिमोग्लोबिन कमी झाला म्हणजे काय? लाल रक्तपेशींची संख्या कमी झाली म्हणजेच रक्त कमी झालं। अशा प्रकारे याला काय म्हणायचं? पर्याय सी। या ठिकाणी सिकल सेल ॲनिमियामध्ये तांबड्या रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनवर प्रामुख्याने परिणाम होणार आहे। ॲनिमिया म्हणजे लक्षात ठेवायचं, ॲनिमियामध्ये काय होतं? रक्त कमी होतं म्हणजेच काय होतं? हिमोग्लोबिन कमी होतो। प्रश्न क्रमांक 6, सिकल सेल ॲनिमिया पूर्णपणे बरा करण्यासाठी सद्यस्थितीत कोणता उपचार उपलब्ध आहे? सिकल सेल ॲनिमिया पूर्णपणे बरा करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये कोणती उपचार पद्धती उपलब्ध आहे असं विचारलेलं आहे। तर लक्षात काय ठेवणार आपण? ॲनिमिया म्हणजे काय? तर लाल रक्तपेशींची कमतरता म्हणजे रक्ताची कमतरता किंवा हिमोग्लोबिनची कमतरता। आता लक्षात ठेवायचं, लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? लाल रक्तपेशी आहेत त्या बोन मॅरोमध्ये म्हणजे अस्थिमज्जेमध्ये तयार होतात। आणि मित्रांनो, हा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी बोन मॅरो बदलणं म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं हा एक चांगला उपचार ठरतो, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी। सिकल सेल ॲनिमिया पूर्णपणे बरा करण्यासाठी सध्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा अस्थिमज्जा बदलणं हा एक उपचार उपलब्ध आहे। प्रश्न क्रमांक 7, सिकल सेल ॲनिमियावरील संभाव्य कायमस्वरूपी उपाय म्हणून कोणत्या नवीन वैद्यकीय उपचाराचा शोध घेतला जात आहे? तर मित्रांनो, नव्याने जीन थेरपीचा वापर यावर कसा करता येईल यासंबंधी शोध सुरू आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, गुन्ह्यांशी संबंधित डेटाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणांना मदत करणारे अभिज्ञान ॲप कोणी विकसित केले आहे? आता या ठिकाणी पहा, NCRB म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग यांनी अभिज्ञान ॲप लॉन्च केलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 9, अभिज्ञान ॲपचा मुख्य उद्देश काय आहे?
गुन्हेगारी डेटाचा वापर करून कायदा अंमलबजावणीस मदत करणे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता अभिज्ञान ऍपमध्ये काय असणार आहे, जे काही गुन्हेगार असतील ज्यांनी आधी गुन्हे केलेले आहेत त्यांची नोंद या ऍपवर असणार आहे. आणि त्यामुळे जर पोलिसांना एखादा नवीन गुन्हा आढळला तर त्या भागामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्या डेटाशी या ठिकाणी माहिती तपासून पाहता येणार आहे. हा या ऍपचा मुख्य उद्देश असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. कलमकारी हा कापडावरील चित्रकलेचा अत्यंत लोकप्रिय प्रकार प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कलमकारी हा कापडावरील चित्रकलेचा प्रकार आहे तो आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रसिद्ध आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. कलमकारी या शब्दामध्ये कलम आणि कारी या शब्दांचा अर्थ काय? कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे कारागिरी किंवा कला. मग या ठिकाणी याचा अर्थ काय झाला? कलमकारी म्हणजे पेन आणि कारागिरी असा यांचा अर्थ होतो, म्हणून पर्याय बी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 12. आंध्र प्रदेशातील कलमकारी चित्रकलेचा विकास 16 ते 17व्या शतकात प्रामुख्याने कोणत्या राजवटीत झाला? या ठिकाणी पहा, 16 ते 17व्या शतकामध्ये आंध्र प्रदेशमध्ये गोवळ कोंडल्याची कुतुबशाही अस्तित्वात होती आणि मित्रांनो याच कालावधीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये कलमकारीचा विकास झालेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. कलमकारी चित्रकलेच्या 2 प्रमुख शैली कोणत्या आहेत? तर श्रीकालाहस्ती आणि मछलीपट्टनम या 2 प्रमुख शैली कलमकारीच्या आहेत, पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. श्रीकालाहस्ती कलमकारी शैली ही आंध्र प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने केली जाते? कालाहस्ती आहे ती आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने केली जाते, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15. श्रीकालाहस्ती शैलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय? याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की हे पूर्णपणे हाताने आणि कलम म्हणजे पेन वापरून केले जाते, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16. दारिद्र्य निर्मूलन आणि हवामानपूरक शाश्वत वाढीसाठी कर्ज घेणाऱ्यांना त्वरित निधी उपलब्ध करून देणारी डेव्हलपमेंट पॉलिसी फायनान्सिंग ही सुविधा कशाशी संबंधित आहे? डेव्हलपमेंट पॉलिसी फायनान्सिंग हे नाव लक्षात ठेवा. आता वर काय दिलंय? दारिद्र्य निर्मूलन एखादा व्यक्ती करू शकणार नाही, एखादी लहान संस्था करू शकणार नाहीये, किंवा हवामानपूरक शाश्वत वाढ एखादा व्यक्ती करू शकत नाहीये. मग या ठिकाणी काय असणार आहे? तर देश लेवलवर या ठिकाणी या गोष्टी केल्या जाऊ शकतात. म्हणजे या गोष्टींसाठी कर्ज कोण घेणार आहे? देश घेणार आहे. आणि देश जर कर्ज घेत असेल तर साधी बँक त्यांना कर्ज देणार आहे का? नाही देणार आहे. म्हणजे मोठी बँक असेल ती या ठिकाणी कर्ज देणार आहे. मित्रांनो ही डेव्हलपमेंट पॉलिसी फायनान्सिंग कोणाची आहे? तर ही आहे जागतिक बँकेची म्हणजे वर्ल्ड बँकेची, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. डेव्हलपमेंट पॉलिसी फायनान्सिंग DPF ही सुविधा आहे ती वर्ल्ड बँकेने दारिद्र्य निर्मूलन आणि हवामानपूरक शाश्वत वाढीसाठी कर्ज देण्यासाठी सुरू केलेली आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. भारताच्या नुकत्याच झालेल्या सांख्यिकी सुधारणा अंतर्गत कोणता नवीन निर्देशांक जोडला गेला आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, घाऊक किंमत निर्देशांक असतो, ग्राहक किंमत निर्देशांक असतो. तरी मित्रांनो हे निर्देशांक असतात, परंतु आता नव्यानं उत्पादक किंमत निर्देशांक म्हणजे PPI देखील जोडण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या नवीन सांख्यिकी सुधारणेनुसार येत्या 5 वर्षात कोणता प्रमुख निर्देशांक टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे? या ठिकाणी पहा, आता नव्याने PPI जोडण्यात आलेला आहे, उत्पादक किंमत निर्देशांक, परंतु आता जुना जो होता घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI घाऊक किंमत निर्देशांक हा टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. मित्रांनो नवीन असेल ते कशाद्वारे केलं जाईल? नवीन जे मूल्यमापन आहे ते ओनली CPI म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक आणि PPI उत्पादक किंमत निर्देशांक यानुसार केलं जाणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19. घाऊक किंमत निर्देशांकासाठी नवीन बेस इयर कोणते निश्चित करण्यात आलेले आहे? पुढे काय मित्रांनो दिलंय? बेस इयर म्हणजे ज्या इयरच्या आधारावर नवीन सुधारणा तपासली जाते त्याला म्हणायचं बेस इयर, आणि घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI साठी नवीन बेस इयर म्हणून 2022-23 ठरवण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. अलीकडेच फ्रान्स दौऱ्यात भारतीय पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नीला कोणती खास भारतीय भेटवस्तू दिली? आता मित्रांनो नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीला
पोचमपल्ली सिल्क स्टोल म्हणजे काय दिलाय, दुपट्टा दिलाय पोचमपल्ली सिल्कचा, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पोचमपल्ली कोणत्या राज्यामध्ये आहे, जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. या ठिकाणी पोचमपल्ली सिल्क स्टोल कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे असा प्रश्न येऊ शकतो, आणि जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आणि जर तुम्ही याचं उत्तर शोधू शकलात तर तुम्हाला नक्कीच याचं उत्तर नेहमीसाठी लक्षात राहील. जर मी सांगितलं तर कदाचित तुम्ही उद्या देखील विसरू शकताय, परंतु जर तुम्ही स्वतः शोधलं तर तुम्ही याचं उत्तर कधीच विसरणार नाहीये. उत्तर कमेंट करून सांगायचं. पोचमपल्ली सिल्क स्टोल कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना कोणती पारंपरिक भेटवस्तू दिली. आता या ठिकाणी पहा, स्लोवाकियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी रेशमी गालिचा दिलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. स्लोवाकियाच्या संसदेच्या अध्यक्षांना भारतीय पंतप्रधानांनी आयुर्वेदाचा पाया मानले जाणारे कोणते 2 प्राचीन ग्रंथ भेट म्हणून दिले. या ठिकाणी पहा, स्लोवाकियाच्या दौऱ्यावर असताना स्लोवाकियाच्या संसदेचे अध्यक्ष आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आयुर्वेदाचा पाया मानले जाणारे चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे 2 ग्रंथ भेट म्हणून दिलेले आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. US फेडरल रिझर्व्हने अलीकडेच व्याजदरांबाबत अवलंबलेली हॉकिश भूमिका भारतीय बाजारांसाठी काय सूचित करते. आता या ठिकाणी पहा, या हॉकिश भूमिकेमध्ये काय दिलेलं आहे, तर अमेरिकेमध्ये गुंतवणूकदारांच्या पैशावर जास्त व्याज दिलं जाणार आहे, आणि जर तिकडे जास्त व्याज मिळत असेल तर त्या ठिकाणी ते गुंतवणूकदार आहेत ते काय करतील, आपलं इकडचं भांडवल काढून तिकडे गुंतवतील. म्हणजेच काय होईल, विदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवल बाहेर जाण्याची शक्यता वाढत आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. त्यामुळे भारतामध्ये आता जास्त व्याज देण्याची गरज पडणार आहे किंवा याचा परिणाम आपल्या रुपयावर देखील होऊ शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 24. अमेरिकेत व्याजदर वाढल्यास त्याचा भारतीय रुपयावर काय परिणाम होईल. जर अमेरिकेमध्ये गुंतवणुकीवरील व्याजदर वाढला तर काय होईल, त्या ठिकाणी लोकांची किंवा परकीय गुंतवणूक आहे ती तिकडे खेचली जाईल. गुंतवणूकदार काय करतील, भारतातील रक्कम काढून तिकडे गुंतवतील. त्यामुळे डॉलर आहे तो रुपयाच्या तुलनेमध्ये जास्त वाढेल आणि रुपया हा कमकुवत होऊ शकतो. म्हणजे रुपयावर दबाव येतो आणि तो कमकुवत होऊ शकतो, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. रुपया हा कमकुवत होऊ शकतोय. कारण काय, तर अमेरिकेची हॉकिश पॉलिसी. प्रश्न क्रमांक 25. नवीन सांख्यिकी सुधारणेअंतर्गत GDP आणि अर्थव्यवस्थेच्या अंदाजाची अचूकता वाढवण्यासाठी कोणत्या नवीन डेटा स्रोतांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, आपण GDP संबंधी किंवा अर्थव्यवस्थेसंबंधी जे अंदाज लावतो, वाढीचा दर 6.6% असेल, हा जो अंदाज लावला असेल, तर हा अंदाज अचूक यावा यासाठी नव्याने GST डेटाचा समावेश करण्यात आलेला आहे. याला दुसरं नाव काय आहे, तर PLFS म्हणजे पिरियडिक लेबर फोर्स सर्वे डेटाचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. याचा उद्देश काय आहे, तर आपण जे अंदाज बांधतो, आपला वाढीचा दर इतका राहील, GDP वाढीचा दर इतका राहील, विकास दर इतका राहील, हे अंदाज अचूक यावेत म्हणून हा नवीन डेटा किंवा नवीन डेटा स्रोत समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.